किती सासू कान भरते, तर मग त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये पण वादविवाद सुरू होतात. हो, आणि कधी कधी सुना ज्या आहेत हा. त्या सुद्धा पतीचे कान भरत असतात. हा. मग आईमध्ये आणि पतीमध्ये हा एक दुरावा निर्माण व्हायला लागतो. पण मी तर म्हणेल, तुम्ही इतकं छान लग्न करून एका मुलीला घरात आणताय आणि तिला लक्ष्मी म्हणून तुम्ही बघताय, आणि खरंच एकेकाचा पायगुण असा असतो की तो खरंच आपल्याला खूप काही भरभरून द्यायला लागतो. आणि तसं म्हटलं तर प्रत्येक स्त्री हे लक्ष्मीचंच रूप आहे ना. हो. ही सासू पण एकेकाळी सून होतीच ना. मग त्यावेळेस त्यांनी तो संसार केला, आणि कधी कधी ना सुनेला ऐकवलं जातं. आम्ही एवढ्याच खर्चामध्ये घर चालवत होतो, आम्ही एवढ्याच खर्चामध्ये सगळं काही करत होतो, तू पण तसंच करायला हवं, तुम्हाला तर आता किती मिळतंय, सगळंच मिळतंय. तर हे पण समजून घ्यायला पाहिजे. आता त्यांच्या नशिबाने आलंय, तुमच्या नशिबाने सुद्धा घरामध्ये सगळ्या भरभराटी आहेत, आणि थोडे संस्कारांमध्ये हेवे दावे असू शकतात. तर ते सुद्धा समजून घ्यायला पाहिजे, कारण ती एका घरातनं आलेली आहे आणि तिथे तिचं जीवन म्हणजे स्वच्छंद जीवन होतं. आज ती ह्या ठिकाणी आल्यानंतर कळत नकळत तिला बघणारे 4 लोक आहेत, त्यामुळे ती कुठेतरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. तर त्या घरामध्ये तिला सुद्धा थोडा स्पेस देणं गरजेचं आहे की हा ठीक आहे, हे घर तुझं आहे, पण इथले काही छोटे छोटे नियम आहेत, ह्या नियमांना पण तू तुझ्या जीवनामध्ये आणलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस एकमेकांशी चर्चा होईल, परत सुसंवाद होईल, त्या सुसंवादामधून हे नातं जे आहे ना, जे नाजूक आहे किंवा कटुता आहे, हे नक्कीच निघण्यासाठी मदत होईल. मला हेही विचारायला आवडेल की सासू आणि सुनेचं नातं अधिक छान आणि घट्ट करण्यासाठी पतीचा काय तिथे रोल आहे, किंवा त्या मुलाचा? त्या ठिकाणी आता जो मुलगा आहे ह्याने पण एक तटस्थ होऊन दोघींनाही ऑब्झर्व करायला पाहिजे, कारण त्याच्यासाठी आई तितकीच प्रिय आहे. ह्या आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत आईनेच त्याला लहानचं मोठं केलं, आणि इथून पुढे पत्नी त्याची साथीदार असणार आहे. त्यामुळे त्याला म्हणजे जी आई आहे आणि ह्या साईडला पत्नी आहे, ह्या दोघीही त्याच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. तर पतीने न आईची बाजू घेतात न पत्नीची बाजू घेतात, ज्यावेळेस तो तटस्थ होऊन दोघींनाही बघेल, कारण दोघींचे स्वभाव संस्कार हळूहळू हळू आईचे तर स्वभाव संस्कार माहीत असतात, आई कशी आहे. आता ही नवीन व्यक्ती आली, तिलाही जाणून घ्यायचंय. प्रत्येक वेळेस आईचीच बाजू घेतली पाहिजे असंही नाहीये, आणि प्रत्येक वेळेस पत्नीचीच बाजू घेतली पाहिजे असंही नाहीये. न्याय जिथे आहे ना तिथे तुम्ही बोला, आणि कधी कधी भावनेचा पण विचार केला गेला पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस दोघींनाही लक्षात येतं की हा माझी मागच्याच बाजू घेतली होती, आता माझी बाजू घेतली जाते, म्हणजे एका वेळेस जी व्यक्ती योग्य आहे त्या व्यक्तीची बाजू घेतल्यानंतर ह्या दोघी पण शांत राहतात. जर एकाच बाजूला झालं मग तिथे परत प्रॉब्लेम तयार होतात. नाही तर काही काही अशी मुलं असतात की सारखं आईचंच ऐकणार, मग त्याच्या पत्नीला मग वाईट वाटतं, की मग असेही असतात की सारखं मला का लग्न करून आणलं घरामध्ये. नाही तर दुसरंही होतं की पत्नीचंच ऐकणार, मग आईला वाटतं मी एवढं लहानाचं मोठं केलं, आजपर्यंत माझं ऐकत होता पण आता सारखं पत्नीचंच ऐकतो, असंही होतं. पण त्या ठिकाणी काय ना, ती जी सून आहे घरामध्ये, त्या सुनेकडे सुद्धा काही जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. अच्छा. छोट्या मोठ्या, तिच्यामध्ये जी क्वालिटी आहे, जी विशेषता आहे, त्या विशेषतानुसार तुम्ही तिला 1-2 जबाबदाऱ्या द्या, कारण ती नवीनच आहे, संसार करायला आली आहे. तुमचा संसार तुम्ही केलेला आहे, आता तिचा संसार पण आणखीन छान कसा होईल, तर त्यासाठी थोड्या थोड्या जबाबदाऱ्या द्या, तर तिला पण वाटेल हे घर माझं आहे. तुम्ही जर जबाबदाऱ्या नाही दिल्या मग ती फ्री राहणार ना. मग फावल्या वेळात ती काय करणार, मग कोणाशी गप्पा मारेल, मोबाईलवरती जास्त वेळ, किंवा शॉपिंगला जाणार. आजकाल तर मुलींना फार आवडतं. पण ह्या गोष्टी व्हायला लागल्यानंतर परत तुम्हीच मग म्हणणार की माझी सून ऐकत नाही, माझ्या सुनेला संसारच नको, तिला फक्त बाहेरच पाहिजे. तर हे संतुलन खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण म्हणतो नाही आजकालच्या सुना ऐकत नाही, असं काहीही नाहीये.
खूप छान मुली सुद्धा आहेत आणि खूप छान सासवा सुद्धा आहेत. फक्त आता इथे काय करायचंय, संस्कार जे आहेत ना ह्यांना समजून घ्यायचंय, विशेषतांना समजून घ्यायचंय आणि कमजोरी ही प्रत्येकामध्ये आहेच. तिला न बघता त्या कमजोरीला थोडं मागे ठेवायचंय. बरोबर. कारण त्याला जर तुम्ही हायलाइट केलं मग परत घरात प्रॉब्लेम.